लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पीरबावडा येथील हजरत शहामिया बाबा यांचा उर्स उत्सव सुरू होत आहे. प्रसिद्ध व नावलौकिक असलेल्या चमत्कारिक व पारंपरिक संदल व उरूस. महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील जागृत देवस्थान सुफी संत हजरत शहामिया बाबा यांचा उर्स शुक्रवारपासून सुरू होत आहे. फुलंब्री राजूर महामार्गावर बसलेलं पीरबावडा गाव हजरत शहामिया बाबा यांच्या जागृत चमत्काराने व नावाने राज्यभर प्रसिद्ध आहे. हजरत शहामिया बाबा वली यांना श्यामबाबा म्हणून सुद्धा पुकारले जाते. या गावात व पंचक्रोशीतील नागरिक आजही विटांचे बांधकाम करून घर बांधत नाही, तसेच डबल मजली इमारत वर घर बांधत नाही. हे आजही या गावात दिसून येते. तसेच सुफी संत हजरत शहामिया बाबा वली यांना जोपर्यंत संदल लागत नाही तोपर्यंत पंचक्रोशीतील नागरिक आपल्या मुलामुलींना हळद लावत नाही, तर लग्न कार्य करत नाही. अशा या जागृत शाबाबांचे संदल दरवर्षी होळीनंतर 5 दिवसांनी येते व संदल औरंगाबाद येथील सिटी चौक मधून निघतो. संदल खांद्यावर घेऊन भाविक भक्त पायी प्रवास करत 30 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या पीरबावडा गावात आणतात. दिनांक 6 मार्च रोजी संदल शरीफ असणार आहे, तर 7 मार्च रोजी बाराखडे व 8 मार्च रविवार रोजी कुस्त्यांचे आखाडे असणार आहे. आखाड्यात 10 रुपयांपासून ते 7,001 रुपयांपर्यंत बक्षीस राहणार आहे. कुस्तीसाठी येणाऱ्या पैलवानांची जीविताची जबाबदारी स्वतः पैलवानांवर राहील. कमिटी जबाबदार राहणार नाही. कमिटीचा निर्णय अंतिम राहील. तसेच उरूसमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्यांकडून टॅक्स घेतले जाणार नाही, असे उरूस महोत्सवाचे पीरबावडा व आडागावचे समस्त नागरिकांनी सांगितले. तर संदल व उरूस निमित्त वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनी शांतता कमिटीची बैठक घेत दारू पिऊन संदलमध्ये व उरूसमध्ये कोणीही धिंगाणा घातला तर त्याची गय केली जाणार नाही. उरूस उत्सव काळात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर दरवर्षी उरूस काळात त्याला 4 दिवस पोलीस ठाण्यात जमा करून ठेवले जातील, अशा कलमा त्यांच्यावर लावल्या जातील, असेही या शांतता कमिटीत सांगण्यात आले. दारू पिऊन कोणीही संदलला हात लावू नये किंवा डोक्यावर घेऊ नये, असे सांगण्यात आले. सर्वांनी शांततेत व उत्साह भक्तिभावाने संदल व उरूस साजरा करावा, अशा शुभेच्छा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनी दिल्या. आपले सन्माननीय सदस्य काही सूचना देत असतील तर द्यावे. माझी या ठिकाणी सर्व धर्मीय बांधवांना विनंती आहे की आपल्याकडे जे पाहुणे येतात त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना नसते. मग ती हिंदू असो, मुस्लिम असो, अदर समाजाचे असो. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा आपल्या मित्रांना आपलं सांगण्याचं काम आहे की बाबा ह्या मस्ती नहीं चलेगी, मस्ती करेंगे तो गुन्हा दाखल होगा, बाद में कोई छोड़ने को नहीं आएगा. नंबर 1. नंबर 2, साहेब डीजेचं आम्ही काही प्रोत्साहन देत नाही. डीजे वाजला पाहिजे, पण काय होतं त्यांचं काही जे डीजे धारक आहे त्यांचे काही नवस असतात संदलमध्ये एखादं गाणं वाजावं, त्या व्यतिरिक्त काही विषय नसतो. गावात काही डीजे जात नाही. नंबर 2. नंबर 3, आम्ही गावाच्या वतीने वर्गणी करून बँजो जे गाणारे असतात तो एक असतो, तो उत्सव साजरा करण्यासाठी तो गावात कमी डेल सिस्टममध्ये तो वाजतो. तो आपण नेहमीप्रमाणे लावला जातो. तो ह्या वर्षी पण लावला आहे. पण हे लावत असताना माझी या ठिकाणी बसलेल्यांना विनंती आहे किंवा गावातले जे तरुण मंडळी आहे, मी या संदेशाद्वारे त्यांनाही सांगू इच्छितो, कोणीही डीजेवाल्याकडे हे गाणं लाव आणि ते गाणं लाव म्हणायला जाणार नाही. जो कोणी गाणं लावायला म्हणायला जाईन, वाद घालीन, साहेब आम्ही त्याचं नाव तुम्हाला देऊ, तुम्ही गुन्हा दाखल करून टाकायचं. कारण परंपरेनं आपला उत्साह चालत आलेला आहे. कोणीतरी याच्या छटापट दारू पिऊन घ्यायची किंवा दादागिरी करायची आणि तो उत्सवाला गालबोट लावायचं, हे खपून घेतलं जाणार नाही. हे साले भैया साहेब आमचे गेल्या 15 वर्षापासून तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम बघत होते, सॉरी यात्रा कमिटीचे अध्यक्ष होते. काय असेल नसं आम्ही रात्र जागरून काढून गावात कसल्या प्रकारचं आपण भांडण होऊ दिलं नाही. पण आता जे काय झालं, थोडीशी तरुण पिढी, थोडीशी 90-70 मार्जिक, त्यांच्या अंगात काय कुठली शक्ती संसारते माहीत नाही. आता ना सरपंचाला काही जोमानात, ना गावाच्या तंटामुक्तीला जोमानात, ना गावाच्या यात्रा कमिटीला जोमानात. या ठिकाणी आता यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहे, तंटामुक्ती अध्यक्ष आहे, मी आहे, आमचे सन्माननीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सगळी मंडळी, तरुण सामाजिक काम करणारी मंडळी. आपण एक ही कमिटी संपली, बैठक संपली की एक 5-6 जण एकत्र बसा आणि एक 10 मुलांची नावं काढा. त्यांना आपण ग्रामपंचायतच्या आणि पोलिसाच्या वतीनं एक बॅच तयार करून देऊ. ते सगळे यात्रा कमिटीचं बघतील आणि ते ठरवतील कोणत्यावर गुन्हा दाखल करायचा आणि कोणाला काय करायचं. ते ठरवतील कुठली कव्वाली वाजवायची, काय गाणं वाजवायचं. कोणी दोन शांतपणे करून सांगणार नाही हे गाणं बजाव, वो गाणं बजाव. ये बात सही. 100 सोनार की 1 लोग. तर त्यामुळं या गोष्टी पाहायला गेल्या पाहिजे. कोणी आग्रह धरणार नाही की हेच वाजवलं पाहिजे, तेच वाजवलं पाहिजे, त्याला कळतं कुठं वाजवलं पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे ते गाणं वाजलं तर हरकत नाही, परंतु तुम्ही हे कोण बजाय हे वाजवा हे म्हणणं चुकीचं आहे, ते आपण कोणीच म्हणणार नाही. मुंदरे साहेब आलं का लक्षात? त्यामुळे मागच्या वेळेस काय थोडीशी कुरबुर झाली त्या गोष्टीवरून. मग त्यामुळे आपल्या यात्रा बघायची आनंद घ्यायचा वेगळाच राहतो आणि आपलं ते फक्त याला आवडेल त्याला आवडेल चालू राहतो. कोणी मी तुम्हाला या गावाचा प्रमुख म्हणून सांगतो, मुस्लिम असू दे की हिंदू असू दे की पाटील असू दे, कोणी धिंगाणा केला त्याची काही केली जाणार नाही. आणि साहेब कमिटी तुम्हाला नाव देईल, तुम्हाला 100% गुन्हा दाखल करावा लागेल. आणि तो फक्त ह्या यात्रेवर गुन्हा दाखल होणार नाही, दरवर्षी ज्याच्यावर गुन्हा दाखल तर दरवर्षी 4 दिवस मध्ये जाईल. अशा प्रकारच्या कलमा त्याच्यावर लावल्या जातील. तर मग ते अतिशय बरोबर आहे का? पोलीस स्टेशनला जमा राहील. त्यामुळे छटाकभर दारू पिऊन धिंगाणा करायचे. नंबर 3, जेही मंडळी अनिश भाई जी पण तरुण मंडळी संभाजीनगरला संदल आणण्यासाठी जातात, आज मी ते सिटीचं पोलिसांना पत्र देणार आहे. परदेश मॅडमला भेटून मागच्या वेळेस आमची चर्चा झाली होती. ते पत्र आपण तयार केले, त्याला पॉम्पलेट लावून ते आज देऊन टाकू. ते सगळे मुलं एकत्र निघतील, कोणी हो 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 करत पुढे निघणार नाही. 2 वाजता तिथून निघेल. त्या दिवशी शुक्रवार आहे, त्या दिवशी नमाजीचा कार्यक्रम असतो. तुम्ही नमाज संपली की 2 वाजता सगळे मुलं तिथे निघतील. बंदोबस्तामध्ये हसूल पण येतील. पुढे अर्धे माग अर्धे येणार नाही. नंबर 1. आणि तुम्ही जर पायी येताय तिकून देवाचा संदल घेऊन, तर संदल पायी घेऊन येत असताना तुम्हाला कोणी शिकलं दारू पिऊन संदल डोक्यावर घेतला पाहिजे? 50% पोरं दारू पिल्ले असतात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.